नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शेती आणि शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती जाणून घेत असतो. सुवर्ण कोकणच्या शिलेदारांबद्दल बोलत असतो आणि नव्या श्रीमंतीची, नव्या आर्थिक कृषी विकास संपन्नतेची गणितं कशी आहेत, स्वप्न कशी आहेत, या सगळ्याबद्दल आपण बोलत असतो. आज आपल्या सोबत आहेत सुदाम वामन टापरे. त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की कशा पद्धतीनं त्यांची कृषी विकासाकडे बघण्याची स्वप्न आहेत. स्वागत आपलं. मला सांगा, सुवर्ण कोकण आज ही चळवळ 2-2.5 वर्षानंतर प्रत्येक घराघरात पोहोचले, पण ही चळवळ तुमच्यापर्यंत कशी पोहोचली, तुम्ही कधीपासून पाहताय आणि ऍक्च्युअल कधी या चळवळीत सामील झाला, सविस्तर सांगा. ऍक्च्युअली कसं झालं की ही चळवळ जी मी आहे ती एक 6-7 महिने झाली असेल. प्रथम मी Zee24च्या कार्यक्रमात पाहिली 11:30 वाजता, जो टीएला रोज एपिसोड असतो आपला. आणि ही पाहिल्यानंतर पहिल्यांदा जे शक्य लाईटली घेतलं आपलं, असं की इतर जशा असतात तशा त्याप्रमाणे कुक्कुटपालन आहे हे. आणि ते हे कसं हे बघितलं असल्यामुळे मी म्हटलं काही आहे माहित नाही. मग जसं जसं मला थोडंसं त्याच्यात डीपली जायला लागलो तेव्हा कळायला लागले की अरे हे काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे ही चळवळ जी आहे ती इतर चळवळींपेक्षा वेगळी आहे. आपण जेव्हा अनेक ठिकाणी शेतीचे कार्यक्रम बघतो किंवा कशाचे कार्यक्रम बघतो, सकाळी आमची माती माणसापासून मी बघत होतो कार्यक्रम, त्यानंतर पुन्हा एबीपी माझावर पण असायचे कार्यक्रम वगैरे. परंतु ही Zee24 तासची जेव्हा सुवर्ण कोकण ही जेव्हा मी बघितलं तेव्हा काहीतरी वेगळं स्पार्क झालं त्याच्यातून मला. आणि मग मी एक एपिसोड बघत गेलो. बघत गेल्यानंतर मी विचार केला की चला आपण एक दिवस कार्यशाळा अटेंड करूया. पण हा योग मला खूप वेळाने आला की मी आता लास्ट महिन्यामध्ये पनवेलला होती, तेव्हा पनवेलला मी ती कार्यशाळा अटेंड केली. पण ती अटेंड करताना मला एक जाणवलं की ती अटेंड करण्याच्या आधी मला एक असं वाटलं की आपण फॅमिलीला घेऊन जावं, म्हणून मी माझ्या सहपत्नीसह त्या कार्यशाळा अटेंड केली. तर अटेंड केल्यानंतर पत्नीला पण माझ्या खूप आवडली ती कार्यशाळा. आणि आम्ही सकाळी 10 वाजताची कार्यशाळा होती, पण आम्ही ती 8:30लाच पोहोचलो. कारण मला वाटलं की मला मिळेल की नाही ते प्रवेश. नोंदणी तर केलेली, परंतु बसायला जागा पाहिजे आणि जागा पुढे बसायला पाहिजे, कारण आपल्याला त्याच्यातून भरपूर काही घ्यायचं आहे. म्हणून आम्ही लवकर गेलो. गेल्यानंतर जी कार्यशाळा चालू झाली ते एवढी शांततेने आणि एवढी व्यवस्थित झाली की तुम्हाला कल्पना करवत नाही की आम्ही जागेवरच्या हल्लो नाही तिथून. जेव्हा सटाले सरांनी स्टार्टिंगला लेक्चर चालू केलं बंदिस्त शेळीपालनावर, आणि तो माझा आवडता विषय, बंदिस्त शेळीपालन आणि कुक्कुटपालन हे दोन्ही माझे आवडते विषय. त्यामुळे एकदम म्हणजे अतिशय म्हणजे काही वाटलंच नाही. आजूबाजूला कोण आहे ते पण कळत नव्हतं. एवढ्या आम्ही तत्मयतेने ऐकत होतो ती कार्यशाळा. आणि त्या कार्यशाळेतून बरंच काही शिकायला मिळालं. म्हणजे इतरही आपण सगळं करतो, परंतु सुवर्ण कोकणची जी कार्यशाळा आहे ती का कोण जाणे असं खेचून घेते पूर्णपैकी माणसाला. आणि तुम्हाला ती जिद्द आहे ना, ती जिद्द करायलाच भाग पाडते तुम्हाला असं. त्यामुळे त्या कार्यशाळेमध्ये त्या सटाले सरांचं लेक्चर झालं, त्यानंतर आपसिंगे सरांचं झालं, आणि आपले दिलीप नरवडे म्हणून आहेत त्यांचं सेंद्रिय शेतीवर झालं. हे तिन्ही विषय एवढे गंभीर आहेत की त्या विषयावर किती तुम्ही बोललात तरी कमीच होतं. आम्ही ह्या 3 तास प्रत्येकाने 3-3 तास घेतले, तरी पण मला त्यातलं थोडंसंच नॉलेज मिळालं. म्हणजे ह्या विषयावर किती सखोल चर्चा होऊ शकते अजूनही हे आम्हाला जाणवलं. त्या हिशोबाने आम्ही पुस्तकी ज्ञान घ्यायचो, नेटवरून वाचून आम्ही अभ्यास करायचो वगैरे. परंतु जेव्हा त्या कार्यशाळेतून आम्हाला ती माहिती मिळायला लागली तर आम्हाला वाटायला लागलं की नको सर, तुम्ही बोलतच राहा आणि आम्ही ऐकतच राहू. की एवढं नॉलेज मिळतं की एक गोष्टीचं नॉलेज मिळायला लागलं आम्हाला. आणि ती सशलकुश कार्यशाळा होती तेव्हा. त्यामुळे त्या कार्यशाळेमध्ये जायच्या आधी आता लोक असे विचार करतात मोफत आहे, पण मी विचार केला मोफत कार्यशाळेला न जाता आपण सशुल्क कार्यशाळेत जाऊया. कारण हे याच्यासाठी केलं की आपण जेव्हा एखादा अटेंड करतो, आपण पैसे दिल्यानंतर आपल्याला ती भावना असते की अटेंड करायची. मोफत म्हटल्यानंतर लोक किंवा कदाचित असं वाटतं की बाबा चला बघायचं का ऐकायचं असं. परंतु नाही, त्या कार्यशाळा झाल्यानंतर जेव्हा घरी आलो आणि आम्ही डिस्कशन केलं त्या याच्यावर, तुम्हाला खरं वाटणार नाही, माझ्या पत्नीने माझ्यापेक्षा एवढं डिस्कशन केलं त्या विषयावर की ती म्हणाली नाही आपण जे हे करायचं करतो आहोत आम्ही तर ते अतिशय उत्तम आहे. म्हणजे मला पत्नी करून एवढी मोठी दाद मिळाली. आणि हे जे काही केलेलं आहे सुवर्ण कोकण हा प्लॅटफॉर्म जो उभा राहिलेला आहे भयानकच प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे ह्या प्लॅटफॉर्म सारखं आतापर्यंत मी कुठे पाहिलं नव्हतं प्लॅटफॉर्म. बरेच वर्ष मी हे शेतीविषयक याच्यावर माहिती गोळा करतोय, म्हणजे कुठे फिरायला जातो, बघतो. कुठे आता मी गावाला जाताना किंवा कुठे जाताना गाडीमध्येच उभी करतो, कुठे आपलं हे शेडनेटमध्ये काय चाललेलं असेल ते बघतो. परंतु ह्याच्यामध्ये सुवर्ण कोकणची जी एक कार्यशाळा तुम्ही अटेंड करा फक्त, बस, बाकी काही करू नका. तिथपर्यंत त्या उंबरट्या द्यायचं कार्यशाळेमध्ये, बाकीचं सर्व काम सुवर्ण कोकण करते कार्यशाळा.
नक्कीच हे सगळं ज्ञान देतं. आता मला एक आणखी महत्वाचा प्रश्न की तुम्ही स्वतः शेळी पालक आहात, तुमचं शेड आहे, त्याबद्दल काय सांगाल? बघा सर, ह्याच्याबद्दल तर खूप काही सांगायचं, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता हे शेळीपालन जे आहे हे पारंपरिक पद्धतीने सर्वांच्या घरात गावागावात होतं, पहिल्या पूर्वी असतं ते फिरतं शेळीपालन वगैरे असतं, आमच्या घरात पण होतं. परंतु जेव्हा मला हे कल्पना आली की बाबा बंदिस्त शेळीपालनाचे फायदे काय आहेत काय, तेव्हा मी ते करायचं ठरवलं. परंतु एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतो की ह्याच्या आधी गावची लोक आणि माझ्या वडिलांनी म्हणजे माझ्या घरच्यांनीच म्हणा की बाबा 5 वर्षापूर्वी मी ही कल्पना आली की आपण बंदिस्त शेळीपालन करूया किंवा कुक्कुटपालन करूया. मला म्हणायला नको, तू मुंबईत कमावतोय ना तेवढं बस झालं, इथे काही येऊ नको, आता आम्ही खंबीर आहोत. मला इथे थोडंसं थांबायचंय, म्हणजे हे तुमचीच असं नाही, अजूनही कार्यक्रम बघणाऱ्या 80% लोकांची भावना ही आहे. शेळीपालन, कुक्कुटपालन किंवा साधी शेती, तांदळाची जरी शेती करायची म्हटली तरी का ही तुला लक्षणं लागली आहेत असं विचारणारे पालक वर्ग असतात. शेतीच्या बाबत आता नव्या पिढीचं नाही, जुन्या पिढीचं मार्गदर्शन करण्याची गरज आहे का? तुम्ही अगदी बरोबर म्हटला याबद्दल. तर तेव्हा वडिलांनी मला सांगितलं की तू अजून येऊ नकोस. आईने पण सांगितलं, आम्ही अजून खंबीर आहोत. माझे वडील 77 वर्षाचे आहे, आई 69 वर्षाची आहे. शेती करायला येऊ नको. हा, तू नोकरी कर, आम्ही अजून खंबीर आहोत. आणि ते पारंपरिक पद्धतीने आतापर्यंत शेती करत आलेले आहेत. परंतु मी एक विचार केला की आता ह्या वयानंतर आपल्याला ह्या मुंबईच्या गर्दीमध्ये हे ट्रेनमधून जाणं नोकरीला, तिथून येणं, पुन्हा हे मिक्स आपलं जे भाजीपाला आहे ह्याचं खाणं, आपण काहीतरी सुरुवात करूया, नवीन प्रकारे शेती करायला सुरुवात करूया, हे डोक्यात विचार आला. हे आल्यानंतर मी घरी बोलून दाखवलं ह्या गोष्टीबद्दल. मग नंतर मी त्यांना पटवलं, मी त्यांना घेऊन गेलो, वडिलांना गाडीतून बसून सगळीकडे फिरवलं त्यांना. असं असतं बाबा, असं असतं की हे असं केल्यानंतर, आधुनिक पद्धतीने केल्यानंतर आपल्याला कसं होतं हे सगळं त्यांना जाणवून दिलं. तरी पण म्हटलं ठीक आहे, ते म्हणाले ठीक आहे तुला करायचं तर कर. मग मी सुरुवात केली. मग 2 वर्षापूर्वी मी एक शेड बांधली 7 गुंठ्यामध्ये आणि अगदी छोटे 10-12 शेळ्यापासून सुरुवात केलेली मी. आणि त्यानंतर आता माझ्याकडे 47 शेळ्या आहेत छोट्या मोठ्या म्हणून. आणि आत्ताच हल्ली 1-1.5 महिन्यापूर्वी मी विचार आला, अरे आपल्याकडे थोडीशी जागा शिल्लक आहे अजून, म्हणून मी आपले हे गावरान पक्षी, कोंबडी ते आणून तिथे ठेवलेले आहेत. आता ओके, आता तुम्ही साधारण तुमचा अनुभव फार दांडगा आहे, 47 शेळ्या आहेत. आपण करत असलेली गोष्ट आणि आजबे सर सांगत असलेली गोष्ट किंवा सुमित भोसलेंकडे तुम्ही लावतात, त्याच्यात तुम्हाला तुमची तफावत जाणवली? कारण तुम्ही व्यावसायिक आहेत, पण ते छंद किंवा व्यवसाय म्हणून करत होता, त्यात श्रीमंती लपलेली नव्हती. या चळवळीत आल्यानंतर तुम्हाला मिळालेली श्रीमंती अनुभवातनं काय सांगा? राईट, हे एकदम खरं आहे. मी जे करत होतो म्हणजे आता जस्ट आपण इतर करतात त्याप्रमाणे मी करत होतो. परंतु जेव्हा सुवर्ण कोकणची कार्यशाळा अटेंड केली आणि तिथून जो अनुभव मिळाला, बेसिकली जो वेंगुर्ल्याचा दौरा केला, त्याच्यातून तर खूप काही शिकायला मिळालं. म्हणजे मी जे काही करत होतो ते पुस्तकी ज्ञान किंवा ऐकून असं करून करत होतो. परंतु ह्या सुवर्ण कोकणच्या दौऱ्यात आल्यानंतर मला असं कळालं की ह्याचा सखोल अभ्यास जर केला आपण, म्हणून मी सुवर्ण कोकणचा शिलेदार झालो. शिलेदार झाल्यानंतर एक फायदा होतो की मला सगळीकडे कार्यशाळा अटेंड करायला मिळतात आणि बऱ्याच विषयावर माहिती मिळते. आपण केव्हाही जाऊन आपल्या टायमाप्रमाणे आपण जाऊन माहिती काढू शकतो कुठल्याही कार्यशाळेमध्ये. तर ह्या प्रकारे मी सुरुवात केली आणि आता असं मला वाटतं की मी सुवर्ण कोकण ही जॉईन करून खूप चांगलं काम केलेलं आहे माझ्यासाठी सुद्धा आणि इतरांसाठी म्हणजे कसं माहिती का, आता मला जे अनुभव आलेले सुवर्ण कोकणचे ते डेफिनेटली मी शेअर करणार सगळीकडे. आणि मी माझ्या गावाला जाऊन, आता माझं गाव पुणे जिल्ह्यातलं आहे, भोर तालुक्यातलं टापरेवाडी म्हणून गाव आहे. तर त्या आमचं गाव म्हणजे एक बागायतदार गाव आहे, म्हणजे जिथे ऊस, आलं किंवा मोठी मोठी अशी पिकं घेतली जातात, टोमॅटो, भाजीपाला ह्या प्रकारे. आणि ह्या वर्षाची परिस्थिती बघताय, हा वर्षभरामध्ये पूर्ण लॉस झालेला आहे सगळ्यांना. टोमॅटोचं पीक 2दा लावूनही लोकांना काही आलेलं नाही आणि टोमॅटोच्या पिकात खर्च खूप असतो. आणि हळद लागवड करतात पण आमच्याकडे हळद बेसिकली पारंपरिक पद्धतीने करतात. पण या सुवर्ण कोकणमधून जे शिकलो ते मला खूप इच्छा आहे की मी गावाला जाऊन सगळीकडे एक 10-15 गावांचा ग्रुप करावा असं वाटतं की त्या ग्रुपला एकदा घ्यावं, ही सीडी दाखवावी आणि सगळ्यांना. आपण या विषयावर बोलूया. माझा एकच महत्वाचा प्रश्न की आपल्याकडचा जो शेतकरी आहे हा प्रचंड कष्टाळू आहे, तो करतो, मेहनत करतो, पण त्याला बाजाराची गणितं अजून समजत नाहीयेत का, किंवा त्याच्यापर्यंत कळण्यासाठी त्याला कसं बदलू शकतो आपण? बाजारची गणितं कळायची आता सर्वसाधारण, म्हणजे तुम्ही आता म्हणालात की हळद लावतोय पण त्याला हळदमधनं हवा तसा नफा मिळत नाही, पण हळदीत ऑलरेडी नफा आहे, तो त्याच्यापर्यंत नफा पोहोचवू कसा शकतो आपण? हे सुवर्ण कोकणच्या माध्यमातून जेव्हा आपल्याला असं वाटतं फक्त एकदा एकाने एक कार्यशाळा अटेंड करावी, बस एवढंच माझं म्हणणं आहे. त्या कार्यशाळेत तुम्ही आल्यानंतर तुम्हाला बाकीचं काही करायचं ना, सगळं सुवर्ण कोकण करणार तुम्हाला. आणि आपले सतीश परब सरांचं जे मार्गदर्शन आहे हे अतिशय मोलाचं आहे. नक्कीच हेच महत्वाचं असतं. मित्रहो, तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही शेतकरी शेती करता आहात, पण तुमच्यापर्यंत तो नफा येतोय का? नफा येत नसेल तर
कुठेतरी काहीतरी चुकते ते सांगायला कुणाकडे जाऊन तरी फार मोठा सीए बसून किंवा फार मोठा बिझनेसमॅन बसून याची उत्तरं नाही मिळणार. एकदा मोफत कार्यशाळेत या आणि स्वतःचं आयुष्य बदला. छोटासा ब्रेक घेतोय. पात्रा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. त्यानंतर स्वागत. आपण बोलतोय सुदान टापरे यांच्यासोबत. सुदानजी, ही जी चळवळ आहे सुवर्ण कोकण, ही चळवळ आहे, ही चळवळ इतर गावांपर्यंत पोहोचवली पाहिजे. म्हणजे तुमचा हेतू मला आवडला की मी स्वतः आता इनिशिएटिव्ह होऊन मला 15 ते 20 गावांचा मी ग्रुप करणार आहे. मुळात ते शेतकरी कष्ट करतायत, ते शेतकरी मेहनत करतायत. एकीकडे तुम्ही म्हणताय की भाजीचं त्यांना लॉस झालेला आहे. आपण प्रातिनिधिक फक्त तुमच्या भोरचं टापरेवाडीचं उदाहरण घेऊया. त्या शेतकऱ्यांपर्यंत हा नफा पोहोचू शकतो का आणि ते शेतकरी देखील अशा पद्धतीनं श्रीमंत होऊ शकतात? डेफिनेटली होऊ शकतात. आता आमच्याकडे जी शेती चालते ही सगळी रासायनिक खतावर चालते शेती सध्या. आणि ह्या शेतीमधून ते आता तुम्हाला एक गणित सांगतो. आम्ही आलं पीक करतो. ह्या आलं पिकामध्ये आपल्याला 1 एकर आलं पीक जगवण्यासाठी विक्रीला येईपर्यंत आपल्याला जवळजवळ 80 ते 90 हजार रुपयाचं खत लागतं त्यासाठी. बाकीचे तर सोडत तुम्ही, बेनणी आली त्याच्यामध्ये, काढणी आली आल्याची, या सगळ्या गोष्टी सोडल्या तर 1 लाखाच्या वरती एका एकराला खर्च जातो. आणि यदा कदाचित आता आल्याचा भाव, आजचा आल्याचा, माझ्याकडे 1.25 एकर आलाय, आजचा आल्याचा भाव तुम्हाला 12 आणि 13 रुपये किलो आहे. आणि मी बियाणं घेतले त्यावेळेला 45 रुपयाने किलोने बियाणं घेतलेलं होतं. म्हणजे ही जी तफावत आहे. आणि ह्याचं मोठं एक गंमत सांगतो तुम्हाला. 15 वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी आलं केलं तेव्हा 10 रुपये किलोने आलं केलेलं आणि आता पण तोच भाव येतो. म्हणजे 15 वर्षामध्ये किती दरी झाली आहे आल्याची, ह्या पिकाची. नक्कीच ही कंडिशन एका ठिकाणी आहे. पण त्याच वेळेला आलं रिलायन्स फ्रेश किंवा मोठ्या मॉलमध्येही व्यवस्थित जात आहे ना, त्याला नेमकं कुठे विकावं हे कळून देण्याची गरज आहे. हे कळून देण्यासाठी तुम्हाला सुवर्ण कोकणमध्ये आल्याशिवाय कळणार नाही. सुवर्ण कोकण जेव्हा तुम्ही सिलेदार होता आणि सगळे ग्रुपने येतात एकत्र, तेव्हा आपल्याशी देवाणघेवाण होती विचारांची, एकमेकांची ओळख वाढते. ओळख वाढल्यानंतर तुम्हाला तुम्ही काय करता, मी काय करतो, हा काय करतो, तो काय करतो, त्यानंतर आपला एक ग्रुप. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, हे सगळं करण्यासाठी मोफत कार्यशाळा त्याला किती प्रभाव पाडते? मोफत कार्यशाळा भयंकर प्रभाव पाडते. कारण का मोफत कार्यशाळा म्हटल्यानंतर माणूस बोलतो चल एकदा तरी जाऊन येऊया आपण. तिथे मोफत कार्यशाळेत जे तुम्हाला सतीश सरांचं मार्गदर्शन लाभतं, हे मार्गदर्शन मोलाचं आहे. आणि सतीश सर ज्या प्रकारे बोलतात ना, तुम्हाला असे पेटून उठवतात सतीश सर. म्हणजे आपल्याला तो माणूस केलाच पाहिजे, त्याला एवढं जागवतात, त्याला हलवतात, त्याला अशा प्रकारे बोलतात त्याच्याशी की तो माणूस काहीतरी करायलाच पाहिजे त्याला, असं वाटतं त्या सतीश सरांचं. नक्कीच मी शेतकऱ्याच्या नजरेतनं सांगितलं. आता मी व्यावसायिकाच्या नजरेतनं, आपण करत असलेला व्यवसाय हा फक्त व्यवसाय होतोय, तो श्रीमंती आणण्यासाठी देखील या कार्यशाळा कितपत उपयुक्त ठरतात? जसं आपण शेळीपालनासंदर्भात तुमच्या वैयक्तिक आयुष्यात त्याचा किती आता तुम्हाला फायदा होतोय? खूप फायदा झाला. आता ह्या 2 महिन्यामध्ये एवढा फायदा झाला मला. कारण का मी बॅकलॉग मध्ये गेलो, मी काय करत होतो अगोदर आणि कशा प्रकारे करत होतो, आणि ह्या कार्यशाळेत आल्यानंतर मार्गदर्शन लाभल्यानंतर मला काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, हे बरेच विषय मला, छोटे छोटे विषय मला हाताळायला मिळाले कार्यशाळेमध्ये. आणि ह्या कार्यशाळेचे आता बघा, आता मी असं ठरवलेलं आहे की इथून पुढे मी गावी जाऊन अजूनही त्याच्यात डबलने वाढ करणार, डायरेक्ट डबल वाढ करणार. का करणार तर मला कॉन्फिडन्स आलेला आहे. आतापर्यंत मी घाबरत होतो की आपण जर एवढा लाख रुपयाचा माल टाकला त्याच्यामध्ये, माल म्हणजे आपलं शेळी टाकल्या त्याच्यामध्ये, तर आपल्याला करता येईल की नाही करता येईल, ह्याच्यावर मी जरा अटकलेलो होतो. परंतु आता हे कार्यशाळेतून बाहेर पडल्यानंतर किंवा हे दौरे घेतल्यानंतर मला एवढा कॉन्फिडन्स आलाय की तुम्ही सांगा 100 जरी शेळ्या टाकल्या तरी माझ्याकडे कॅपॅसिटी आहे करायची असेल, एवढं माझ्याकडे कॉन्फिडन्स आलेला आहे. नक्कीच हा आत्मविश्वास जो पैसे देऊनही कोणी दिला नसता, तो आता एका मोफत कार्यशाळेनं दिलेला आहे. अशा प्रकारचे ज्यावेळी गेस्ट येतात त्यावेळी त्यांचं बोलणं आणि आपण ठरवलं तर कृती ही लवकर आपल्याला श्रीमंतीकडे नेणारी असते का? डेफिनेटली असते. कारण ते गेस्टचे अनुभव एवढे असतात आपल्याला, आणि गेस्ट ज्या प्रकारे सांगतात आपल्याला ते अचीव करण्यासाठी असतं. त्यांचे जे भाषण असतं, सांगण्याची शैली असते, शैली म्हणण्यापेक्षा त्यांच्या अनुभवातूनच ते बोलत असतात. पण हे आपण जर ग्रास करून जर ठेवलं आपल्याकडे आणि आपण त्या प्रकारे फक्त त्यांचं फॉलोअप करायचं, ते तज्ज्ञ जे मार्गदर्शन करतील किंवा सुवर्ण कोकण जे मार्गदर्शन, त्या प्रकारे आपल्याला जायचं असतं, फक्त बाकी काही करायचं नसतं. तुमच्याकडे पैसा आपोआप आलाच पाहिजे. नक्कीच सुवर्ण कोकणने सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा. ते 1 रुपया न देता फक्त मोफत कार्यशाळेला या, स्वतः गुंतवून घ्या या सगळ्यात आणि खऱ्या अर्थानं श्रीमंत व्हा. स्वतःला श्रीमंत करण्याची ही प्रोसेस आता सुरू होते. लवकरच कार्यशाळेत टिपून घ्या. या कार्यशाळा बुधवारी 15 तारखेला उमरखेड येथे कार्यशाळा आहे, शनिवारी 18 तारखेला ठाणे येथे कार्यशाळा होते, तर रविवारी 19ला नाशिक येथे कार्यशाळा होते. कार्यशाळा मोफत आहेत. फक्त एकच काम करायचं, स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी आपला कॉल करायचा आणि आपलं नाव नोंदवा, संपर्क साधा आणि तुम्ही कुठल्या कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिता त्याबद्दल बोला. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे.
ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय सुदाम टापरे यांच्यासोबत. सुदामजी, असं म्हणतात की फिरल्यानं किंवा पाहिल्यानं खूप सारं ज्ञान येतं. एका अभ्यास दौऱ्यानं तुमच्या आयुष्यात एक विलक्षण बदल केलाय. सिंधुदुर्गाच्या अभ्यास दौऱ्याला होता, काय काय शिकलात आणि एक शेतकरी म्हणून तुम्ही स्वतःला आता कुठल्या नजरेनं स्वतःकडे पाहता? मी शेतकरी आता समजणारच नाही स्वतःला. अरे वा. मी व्यावसायिक वा वा. किंवा श्रीमंत उद्योगपती असं स्वतःला समजेल मी. कारण की ह्या अभ्यास दौरा केल्यानंतर एवढं ज्ञान मिळालं ह्याच्यामधून की मी शेतकरी म्हणणारच नाही स्वतःला, उद्योगपतीच म्हणेल. शेती उद्योगपती. कारण आपण सगळे आतापर्यंत उद्योग म्हणजे हे वेगळ्या प्रकारचे उद्योग करतात त्यांना उद्योगपती बोलत होतो, तर शेतकऱ्याला अजूनपर्यंत उद्योगपती कधीच म्हणत नव्हतो. आणि हा दौरा केल्यानंतर मत्स्यशेती, जे मुळद्याची आम्ही मत्स्यशेती पाहिली, किंवा आम्ही वेंगुर्ल्याला होतो कृषी विद्यापीठामध्ये, तिथे काही ज्ञान घेतलं आम्ही फळांचं फुलांचं ह्यांचं, अफलातून होतं. आणि मुळद्याची मत्स्यशेती पाहिल्यानंतर एवढं वाटलं की बापरे, ह्या शेतीमध्ये एवढा पैसा लपलेला आहे, परंतु आपल्याला अजून माहित नव्हता. फक्त हा पैसा आपल्याला ह्या सुवर्ण कोकण माध्यमातून कळायला लागलेला आहे. आणि मी मुद्दामून उल्लेख करेल आपले हे संस्थापक याचे सतीश परब यांचं, की सतीश परब स्वतः उद्योगपती असून उद्योजक असून त्यांनी स्वतःपुरतं मर्यादित न राहता इतरांना उद्योग करण्यासाठी हे प्रोत्साहित केलं. नुसतं प्रोत्साहित कोणाला केलं त्यांनी? इतर लोकांना नाही, तर शेतकऱ्यांना, जो महत्वाचा आहे आपल्या भारतासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, की जो महत्वाचा शेतकरी आहे त्यांना त्यांनी उद्योगपती बनवण्याचं स्वप्न घेतलेलं आहे. म्हणजे हे छोटी गोष्ट नाहीये सर. कारण का इतरांना कोणी उद्योगपती बनवतं, परंतु शेतकऱ्यांना कोणी बनवतं, पण शेतकऱ्यांना बनवणं हे अजूनपर्यंत मला नाही वाटत कोणी केलेलं असेल. हे आमच्या सतीश सरांनी चालू केलेलं आहे आणि सुरू आहे, आणि हे असंच राहणार. आणि नक्कीच ह्या वर्षामध्ये सर्व आपले शेतकरी बंधू ते उद्योगपती. खरं तर तुम्ही एका नव्या पिढीचे, ज्याला आपण उद्योगपती आहात तसे आहात. तुमच्यासारखे असंख्य तरुण असतील, किंवा एका मानसिकतेशी आपली लढाई दोन पद्धतीत असते. एक मानसिकता असते, एक लढाई असते ती आपली पैशाशी असते, गरिबीशी असते, आणि दुसरी असते ती घरच्यांना कसं समजावं की मी आता शेतकरी झालोय. तर या दोन्ही लढायांसाठी ही चळवळ किती मदत करते? खूप मदत करते. एक जनरेशन गॅप म्हणतात ना, तेच मी तुम्हाला जसं पहिल्यांदा सांगितलं की मला वडिलांनी कसं केलं, त्या प्रकारे ह्या चळवळीमधून आपल्याला दोन्हीचा फरक कळतो की आपण पूर्व कसं करायचो ना आता कसं करायचो. की आता पूर्वी बघा पारंपरिक पद्धतीने शेती करायचो, आता आहे आम्ही मुळद्याला गेल्यानंतर आम्ही हळद लागवड शिकलो. हळद लागवडीमध्ये आज आमच्याकडे पण हळद होते, पण हळद कशी होते की ते एक बोंड असतं ते लावायचं आपण. पण आता मुळद्याला गेल्यानंतर आम्हाला कळलं की एका हळदीच्या पेऱ्यापासून तुम्ही 8 ते 9 रोपं तयार करू शकता. मग त्या 8 ते 9 रोपांमधून तुम्हाला 8 ते 9 रोपं तयार करू शकता, आणि 8 ते 9 रोपापासून तुम्हाला हळद येते. हे आम्हाला माहितीच नव्हतं, की हे आम्हाला कोणी शिकवलंच नव्हतं. आम्हाला फक्त एवढं माहिती आहे की हळद जिथे निघते तिथे जायचं, तो कंद घ्यायचा आणि आपल्या शेतात लावायचा, बस एवढंच माहिती होतं. परंतु ते एका पेऱ्यापासून 9 रोपं होतात हे आम्हाला कधीच माहित नव्हतं. ही गोष्ट महत्वाची कळाली आम्हाला याच्यातून. आणि हा जो गॅप आहे की पूर्वी कशी करायची ना आता कशी करायची, हे फक्त सुवर्ण कोकणमधूनच आम्हाला कळालं. नक्कीच कार्यशाळा, अभ्यास दौरा आणि डीबीडी या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा पद्धतीने तिने श्रीमंत बनवतात? भरपूर काही. प्रथम तुम्ही कार्यशाळेत आल्यानंतर, कार्यशाळेमधून प्राथमिक ज्ञान घेतल्यानंतर पुढे त्याची दुसरी स्टेप आहे आपण की अभ्यास दौरा करावा, किंवा 2-3 कार्यशाळा तुम्ही अटेंड करा. त्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते बघा, त्याच्यानंतर तुम्ही अभ्यास दौऱ्याला नक्की या. अभ्यास दौरा म्हणजे तुम्हाला नुसती ऐकायचं नाहीये, तुम्हाला प्रात्यक्षिक बघायचं आहे. ते जिथे पिकतं तिथे आपल्याला घेऊन जाणार, आणि त्यात कसं पिकतं, कशा प्रकारे आपण तिथे करू शकतो शेती, हे सगळं मार्गदर्शन मिळतं. म्हणजे प्रॅक्टिकल तुम्ही म्हणजे शेतकरी बनूनच जातात तिथे. तुम्ही त्या वस्तूला हात लावू शकता, बघू शकता, सगळं ह्या पद्धतीने आपल्याला तिथे शिकायला मिळतं. नक्कीच अत्यंत छोट्या आणि अत्यंत सोप्या पद्धतीनं शेतकरी आणि श्रीमंत बनवण्याची चळवळ म्हणजे सुवर्ण कोकण. मित्र, हे सगळं खूप सोपं आहे. फक्त यासाठी गरज आहे ती तुम्ही या चळवळीत स्वतःला झोकून देण्याची. कारण झोकून देणंच खऱ्या अर्थानं तुम्हाला श्रीमंत बनवणार असणार आहे. त्यासाठी आता पुढच्या कार्यशाळा आहेत. शनिवारी 18 तारखेला ठाणे येथे कार्यशाळा होते, तर रविवारी 19ला नाशिक येथे कार्यशाळा होते. या दोन्ही कार्यशाळा मोफत आहेत. फक्त कॉल करा. कुठल्या कार्यशाळेत तुम्ही सहभागी होताय त्याबद्दल माहिती द्या, आणि कुठल्या विषयाची तुम्हाला डीव्हीडी हवी आहे त्याबद्दलही अशी बोला, आणि खऱ्या अर्थानं तुम्ही श्रीमंत व्हा. टापरे सर इथे आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.